नावाचं बीज आहे, ही वस्तुस्थिती. बर केशवजी रत्नाकरजी, मी तुमच्याकडे परत येणार आहे, पण आज आपल्यासोबत दोन पत्रकार आहेत. एक प्रशांत कदम, वरिष्ठ पत्रकार, आणि त्याचबरोबर शिशुपाल कदम, जे एबीपी माझाचेच पत्रकार आणि त्याचबरोबर निर्माते आहेत. तर मी प्रशांतकडे जाते. प्रशांत, मला अगदी थोडक्यात सांग की तुझ्या अंदाजाप्रमाणे इतका मोठा विजय अपेक्षित होता का? कारण तू सुद्धा खूप लोकांबरोबर बोलला आहेस, अॅनालिसिस सातत्याने करत होतास. तर तुझा अॅनालिसिस या संपूर्ण निकालाचा आजचा काय आहे? खर तर लोकसभा निवडणुकीच्या नंतरचं हे चौथं राज्य असं आहे की ज्या ठिकाणी भाजपचा मोठा विजय झालेला आहे. पण एक मान्य केलं पाहिजे की महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निकालाबद्दल जितका धक्का लोकांना बसलेला होता तितका धक्का बिहारबद्दल नाहीये. म्हणजे जे पण लोक बिहारमध्ये गेलेले होते, जे लोक ग्राउंडमध्ये फिरलेले आहेत, त्यांचं म्हणणं असं होतं की एनडीएला एज आहे आणि एनडीएचं सरकार बनेल. प्रश्न फक्त त्या मार्जिनचा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते यश मिळेल याचा अंदाज कुणाला आलेला नव्हता आणि त्या दृष्टीनं हे यश जे आहे ते खूप चकित करणार आहे. आता त्याचं आपण पुन्हा जर पारंपरिक पद्धतीनं विश्लेषण करायला गेलो तर ते या निकालामध्ये सुद्धा बसणार नाही, अशा पद्धतीचा हा निकाल आहे. म्हणजे याचं विश्लेषण तरी कसं करायचं? कारण एक याच्यामध्ये दिसतंय की तेजस्वी यादव यांचा आरजेडी जो पक्ष आहे तो अजूनही जंगलराजच्या टीकेला सक्षमपणे उत्तर देऊ शकलेला नाहीये, त्याच्या सावटातून स्वतःचा पक्ष बाहेर काढू शकलेला नाहीये, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MY कॉम्बिनेशनच्या पलीकडं पक्षाची एक वेगळी इमेज नेण्यामध्ये ते अजूनही कमी पडलेले आहेत का? म्हणजे मुस्लिम आणि यादव वगळता या पक्षाचा आधार वाढवण्यामध्ये तेजस्वी यादव यांनी नेमकी काय मेहनत घेतलेली आहे हा प्रश्न इथं उपस्थित होईल. कारण इतका वाईट परफॉर्मन्स आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीला सुद्धा काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्यापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. अर्थात तिथं सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठीची लढाई त्यांना करावी लागेल. मला थोडंसं या निमित्तानं एक दोनच मुद्दे फक्त मांडायचे. ते असे की या निकालाचा राष्ट्रीय राजकारणावरती खूप मोठा परिणाम होणार. एकतर नितीश कुमार ज्यांच्या पाठिंब्यावरती केंद्राचं सरकार सध्या आहे, त्यांचं आणि भाजपचं सरकार पुन्हा एकदा बिहारमध्ये बनतंय आणि भाजपच्या जागा इथं जास्त असणार आहेत. म्हणजे भाजपच्या जागा जास्त असताना सुद्धा कदाचित ते मुख्यमंत्रीपद त्यांना देतील. आता देतील की नाही याच्याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. कारण मगाशी जेडीयूनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं जे ट्विट केलं होतं मुख्यमंत्री पदाबद्दलचं, नितीश कुमार मुख्यमंत्री थे है और रहेंगे ते त्यांनी डिलीट केलेलं आहे. पण काहीतरी सामोपचारानं तोडगा निघेल आणि महाराष्ट्रासारखा म्हणजे अगदी इतक्या सहजपणे नितीश कुमारांना बाजूला नाही करता येणार याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्याबद्दल कदाचित आपण सविस्तरपणे बोलू. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट, लोकसभा निकालाच्या वेळी जे परसेप्शन वाटत होतं की मोदी आणि शहांच्या प्रतिमेला धक्का बसलेला आहे, त्यांची पिछेहाट झालेली आहे, ते सगळं गेल्या 4 निवडणुकांनी हे भरून काढलेलं आहे. आता कुठं 1.5 वर्ष होत आहे आणि या 1.5 वर्षामध्ये प्रत्येकच राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे. आज भाजप मुख्यालयामध्ये नड्डांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केला की लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये उलट जो धक्का बसलेला होता तो देशाच्या जनतेला बसलेला होता की भाजपच्या इतक्या कमी जागा कशा, आणि त्याचा बदला ते या निवडणुकांच्या माध्यमातून घेत आहे. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी या सगळ्याची पायाभरणी जी आहे ती या सगळ्या निकालामधून होतीये आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम भाजप अध्यक्षाच्या निवडीवरती पण होणार आहे, ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कारण गेल्या 1.5-2 वर्षांपासून ही निवड जी आहे ती थांबलेली आहे. आता बिहारच्या निवडणुकानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष नक्कीच. प्रशांत, आपण या सगळ्या मुद्द्यांवरती पण येऊया, परंतु आता पुन्हा एकदा सध्याच्या विषयावरती कुठेतरी पुढचा संवाद चालू ठेवत आता मी शिशुपालकडे जाते. आणि शिशुपाल, मी बघितलेलं आहे की तू सातत्याने